आज मी आणि आई फणसाच्या गऱ्याची भाजी करणार आहे. चला मग करूया. आणि कढीपत्ता घाल. ही भाजी उपवासाची पण करतात. उपवासाच्या वेळेला कांदा वगैरे घालायचं नाही, फक्त जिरं मिरची. हा. हा हे आहे फणसाचे गरे. हे पिकले पण नाहीये आणि कच्चे पण नाहीये, मध्यम आहे. आणि आईने आताच सांगितलं हे आहे आटोळ्या, हे आहे शिजवायला लागतात. मी आजपर्यंत फक्त पिकलेला फणस खाल्ला होता, आज भाजी खाऊन बघते. आटला घाल. आता आटला घाल. आता एक फणसाची भाजी साफ मी केली आहे. मी आटला थोड्यानं पाणी टाकून शिजवून घ्यायचं पहिले. आता वर झाकण ठेव आणि नंतर तो व्हिडिओ बंद कर. आता यांना जरा शिजू दे, मग आपण भाजी टाकूया. ओम मधवाय नमः गोविंदाय नमः. तिळाचं तिळकूट आहे ना, तेही आपण टाकायचं आहे त्याच्यावर. असं थोडं टाक. फणसाच्या गऱ्याची भाजी तयार आहे, या खायला. वाढता आता